हॅलो नमस्कार मित्रांनो. राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्याचप्रमाणे कंबाईन पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर PYQ सिरीज बघतो आहोत. एकंदरीत क्विज फॉर्ममध्ये आपण जे काही छोटीशी बॅच आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये लॉन्च केलेली आहे त्यावरील जे आपण प्रश्न पोस्ट करतो तर ते प्रश्न या ठिकाणी आपण यूट्यूबच्या माध्यमातून डिस्कस करतो आहोत. ओके. सो या ठिकाणी डे 17 मधला जे काही प्रश्न आपण इतिहास या विषयाअंतर्गत विचारलेले होते किंवा इतिहास या विषयाअंतर्गत जे PYQ आलेले होते, सो त्या PYQ संदर्भाने जे काही सखोल माहिती आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ओके. एकंदरीत इतिहास या विषयातील तिसरा जो संच आहे आपण पोस्ट केलेला ते या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सुरू करूयात. पहिला जो प्रश्न आहे तो मुख्य परीक्षा 2017 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 मधील प्रश्न आपल्याला विचारल्याचे दिसून येतो आणि यात आपल्याला दिसून येतो की खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला. अतिशय स्टेटमेंट स्वरूपात म्हणजे स्टेट प्रश्न आपल्याला दिसून येतो. सो या ठिकाणी पहिला पर्याय आपल्याला माया कराडी लिंगू, त्यानंतर रामशेठ उरवणे, तिसरा पर्याय आहे वेंकू बाळूजी काळेवार आणि चौथा आहे पोलिसांनी राजन्ना लिंगू. तर कुठले जे सत्यशोधक कार्यकर्ते होते ज्यांनी या सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिलेला होता. ओके. सो जे काही सत्यशोधक समाजामध्ये जे सदस्य होते त्या सदस्यांवर देखील आता सध्या आयोग प्रश्न विचारतो. आधी या सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झालेली अशा पद्धतीचा प्रश्न विचारले जायचे. ओके. सो सत्यशोधक समाजाची स्थापना, त्याचे जे काही ब्रीद आहे ते कुठल्या तत्वांना ते फॉलो करत होते हे सर्व आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सो या ठिकाणी जे कार्यकर्ते होते त्याच्यामध्ये आपल्याला वेंकू बाळूजी कालेवार, त्यानंतर आहे स्वामी रामय्या वेंकय्या अय्यावारू, त्यानंतर आहे देवजी येलप्पा, जया नागू परभाजी, जया करांडी लिंगू. ओके. त्यानंतर आहे जयसिंगराव साहेबू वडनाला, राजू बाबाजी, नागू सयाजी असे अनेक नामवंत जे कंत्राटदार होते म्हणजे जे वेगवेगळे एकंदरीतच इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये जे कार्यकर्ते होते किंवा इंडस्ट्रियल सेक्टरचे जे नामवंत कंत्राटदार आपल्याला दिसून येतो ते देखील या सत्यशोधक समाजाचे सभासद असल्याचे दिसून येतं. सभासद अगर मित्र, एकंदरीतच ते महात्मा फुलेचे मित्र देखील होते. ओके. सो व्यवसायात कमावलेल्या पैशातून उपयोग त्यांनी काहींनी शाळा काढण्यासाठी म्हणजे ते जे वेगवेगळे व्यवसाय करत होते त्याच्यातील काही जे काही पैशांची मदत असेल, सहभाग असेल ते सत्यशोधक समाजाला वेगवेगळ्या स्वरूपात करायचे. काही व्यक्तींनी किंवा काही कंत्राटदारांनी शाळा काढण्यासाठी असेल, वाचनालय सुरू करण्यासाठी मदत केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. काहींनी सत्यशोधक समाजाला वृत्तपत्र व पुस्तके प्रकाशित करता यावीत म्हणून वेंकूजी बाळूजी कालेवार आणि रामय्या वेंकय्या अय्यावारू यांनी काय केलं तर या दोन्ही लोकांनी सत्यशोधक समाजासाठी एक छापखानाही भेट म्हणून दिलेला होता. ओके. सो हे देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. तेलुगू भाषिकाप्रमाणेच फुले, कृष्णाजी पांडुरंग भालेकर, रामचंद्र हरी शिंदे वगैरे मराठी भाषिकही वेगवेगळ्या बांधकाम संदर्भात जी कंत्राटे घेत असल्याचे दिसून येतो. ओके. तुम्ही जर सत्यशोधक चित्रपट बघितलेले असेल तर तुम्हाला ते सर्व गोष्टी आपण कनेक्ट करू शकतो. ओके. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 वेंकू बाळूजी काळेवार. हे जे काही तेलुगू भाषिक कार्यकर्ते होते यांनी अशा पद्धतीने जे काही सत्यशोधक समाजाला छापखाना घेऊन दिल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. 1200 रुपये खर्च करून. पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. आता या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रात सार्वजनिक कल्याणाच्या हेतूने कोणत्या संस्था स्थापित करण्यात आल्या होत्या अशा एकंदरीत प्रश्न STI मेन्स 2018 मध्ये आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके. सो बॉम्बे असोसिएशन, त्यानंतर आहे डेक्कन प्रांतस्थ मंडळी, प्रार्थना समाज की युगांतर समिती. ओके. सो एकंदरीतच महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला बॉम्बे असोसिएशन हे दिसून येतो. त्यानंतर आहे डेक्कन प्रांतस्थ मंडळी हे देखील आपल्याला स्थापन झाल्याचे दिसून येतो आणि प्रार्थना समाज आपल्या मुंबईतच स्थापन झाल्याचे आपल्याला दिसून येतो 1867 मध्ये. मात्र जी काही युगांतर समिती होती सो युगांतर समिती संदर्भाने या ठिकाणी माहिती दिलेली आहे ते आपण रीड करू शकता. ओके. सो 1852 मध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केल्याचे दिसून येतो. त्यानंतर डेक्कन प्रांतस्थ मंडळी हे विशेषतः पुण्यात स्थापन झाल्याचे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आहे प्रार्थना समाज मुंबईमध्ये. ओके. 31 मार्च 1867 मध्ये. आणि जी काही युगांतर समिती होती सो युगांतर समिती जी पूर्वी अनुशीलन समिती होती. ओके. सो अनुशीलन समिती हे 20व्या शतकाच्या प्रारंभीच आपल्याला पी मित्र, ओके, त्यांचं जे काही नाव आहे ते बॅरिस्टर
ओके. सो बॅरिस्टर प्रमाथनाथ मित्र अशा पद्धतीने पी. मित्र यांनी हे जे काही अनुशीलन समिती आहे ते स्थापन केल्याचे दिसून येतं. कधी? 24 मार्च 1902 मध्ये. ओके. यामध्ये ही जी एक संस्था होती जी क्रांतिकारी संघटना किंवा पहिली क्रांतिकारी राजकीय संघटना म्हणून या संस्थेकडे एकंदरीतच बघितलं जात आहे. ओके. या संस्थेचं जे काही कार्य आहे ते गुप्तपणे चालत असते. या कार्यामध्ये वेगवेगळे जे काही कार्यकर्ते होते, ज्यामध्ये अरविंद घोष असतील, त्यानंतर आहे बालेंद्र कुमार घोष. ओके. त्यानंतर आहे पुलिनदास, तारकानाथ दास, हे जे काही सदस्य होते ते या अनुशीलन समितीचे सदस्य होते. ओके. या समितीची एक शाखा आपल्याला ढाका या ठिकाणी, बांगलादेशच्या ढाका या ठिकाणी पुलिनदास यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. पुढे या समितीमध्ये किंवा या अनुशीलन समितीच्या कार्यपद्धतीमध्ये मतभेद होऊ लागले. बालेंद्र कुमार घोष आणि त्यांचे जे काही सहकारी मित्र होते त्यांना बॉम्ब तयार करणे हे या समितीचे आद्य कर्तव्य असे वाटायचे. मात्र जे काही मित्र जे अध्यक्ष होते समितीचे त्यांना वाटायचे की तात्कालिक हिंसक क्रांतीच्या विरुद्ध होते. म्हणजे जे काही ते हिंसक कारवाया करायचे किंवा जे काही बालेंद्र कुमार घोष व त्यांचे तरुण सहकारी मित्र बॉम्ब तयार करणे, हिंसक कारवाया करणे अशा पद्धतीने करायचे. तर जे काही अध्यक्ष मित्र जे होते सो यांना वाटायचे की हे तर्कसंगत नाही, आपल्या क्रांतीच्या विरुद्ध अशा पद्धतीने त्यांचे एक विचारसरणी डेव्हलप झालेली होती. याच कारणामुळे, याच मतभेदामुळे काय दिसून येतो तर या समितीत अरविंद घोषांच्या अध्यक्षतेखाली या समितीचे विभाजन होऊन किंवा त्या समितीतून बाहेर पडून युगांतर नावाची किंवा युगांतर नवीन समिती स्थापन किंवा स्वतंत्र गट तयार झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो महाराष्ट्राच्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बॉम्बे असोसिएशन, डेक्कन प्रांतस्थ मंडळी आणि प्रार्थना समाज. सो अ, ब, क योग्य पर्याय असणार आहे. तर युगांतर समिती आपल्याला बंगालमध्ये स्थापन झाल्याचे दिसून येतो, कलकत्ता या ठिकाणी. ओके. सो पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नात आपल्याला हंटर कमिशन शिक्षण व्यवस्थेत कोणते बदल झाले असा एकंदरीत हंटर कमिशन संदर्भाने ESO मेन्स 2022 मध्ये आपल्याला प्रश्न विचारल्याचे दिसून येतो आहे. ओके. सो या ठिकाणी बघू शकता खाजगी क्षेत्राला जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की खाजगी क्षेत्राला प्राधान्य. स्टेटमेंटमध्ये काय? लोक शिक्षण विभाग स्थापन करणे. त्यानंतर आहे स्टेटमेंट पंजाब 1882 मध्ये आणि अलाहाबाद या ठिकाणी विद्यापीठ स्थापन करणे. ओके. विद्यापीठांची स्थापना. आणि चौथा जे आहे स्टेटमेंट याच्यामध्ये दिलेलं आहे की शारीरिक आणि बौद्धिक शिक्षणाला महत्त्व दिले गेले. ओके. सो हंटर कमिशनने जे काही शिक्षणासंदर्भात शिफारस केलेली होती त्या शिफारशी आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सो हंटर एज्युकेशन कमिशन कधी स्थापन झालेली आहे तर 1882 मध्ये ही हंटर कमिशन सर विल्यम्स हंटर यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन जे काही गव्हर्नर होते, ओके, लॉर्ड रिपन यांनी ते स्थापन केले. कशासाठी? तर जे काही 1854 मध्ये शिक्षण व्यवस्थेचा जो काही खलिता आलेला होता किंवा शिक्षण व्यवस्थेचा जो काही ऊट डिस्पॅच आलेला होता. सो ऊट डिस्पॅचची जी काही चौकशी आहे त्या चौकशी संदर्भात त्यामध्ये जे काही तरतुदी आहेत ते व्यवस्थित शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ते अंमलात आणल्या जातो आहे की नाही या संदर्भाने त्या तरतुदींची चौकशी करून घेण्यासाठी आणि एकंदरीत प्राथमिक शिक्षणाची सद्यस्थिती तपासण्यासाठी या हंटर कमिशनची स्थापना झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. आता या समितीने जे काही शिफारशी दिलेल्या आहेत त्या शिफारशी आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. कुठल्या शिफारशी होत्या त्या? तर प्राथमिक शिक्षण व्यवस्थेचा विस्तार करणे, प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेत देणे अशा पद्धतीने प्राथमिक शिक्षणासंदर्भाने या समितीने बऱ्यापैकी ज्या काही शिफारशी आहेत ते दिल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. त्यानंतर आहे नव्याने स्थापन झालेल्या जिल्हा व महापालिकांनी प्राथमिक शिक्षणाचे व्यवस्थापन हाती घ्यावे अशा पद्धतीची शिफारस देखील यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतो. खालच्या स्तरावरील जे काही सरकारी शाळा आहेत त्या सरकारी शाळेतील पदांसाठी साक्षर उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे. ओके. शिक्षक म्हणून साक्षर उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे आणि गरीब भागातील प्राथमिक शाळांचा विस्तार करण्यात यावा अशा पद्धतीची शिफारस देखील यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतो. स्थानिक स्वराज्य कायद्यानुसार प्राथमिक शिक्षणाचा कारभार जिल्हा व महापालिका मंडळाकडे सोपवण्यात यावे अशा पद्धतीची देखील शिफारस यांनी केलेली होती. ओके. सरकारी निधीतून खाजगी पक्षांनी माध्यमिक शाळा सुरू करणे अपेक्षित होते. ओके. सरकार तर करतच आहे, मात्र सरकार जे काही खाजगी पक्षाने जर माध्यमिक शाळा संदर्भानं जर एखादा निर्णय घेईल किंवा सुरू करण्याचा निर्णय घेईल तर अशा खाजगी शाळांना किंवा खाजगी पक्षांना सरकारच्या माध्यमातून अनुदानाच्या स्वरूपात असेल किंवा वेगवेगळ्या मदतीच्या स्वरूपात हे खाजगी शिक्षण सुरू करणे, माध्यमिक शाळा खाजगी पक्षांना सुरू करणे अपेक्षित होते अशा पद्धतीची शिफारस देखील करण्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. एकंदरीत अनुदान देण्यासंदर्भात या हंटर कमिशनने शिफारस केलेली होती. ओके. त्यानंतर आहे शारीरिक आणि बौद्धिक शिक्षणाला महत्त्व दिले गेले होते. या अहवालामध्ये शारीरिक आणि बौद्धिक शिक्षणाला देखील महत्त्व दिले गेले होते.
1882मध्ये पंजाब विद्यापीठाची स्थापना केल्यानंतर कलकत्ता विद्यापीठावरील जो काही भार होता त्यांच्या शिक्षण व्यवस्थेसंदर्भात तो कमी झाल्याचे दिसून येतो. ओके. म्हणजेच काय तर कलकत्ता विद्यापीठाचे जे काही शिक्षण व्यवस्थेमध्ये जो भार निर्माण झालेला होता, कारण 3च विद्यापीठ त्यावेळेस अस्तित्वात होते. कलकत्ता, त्यानंतर बॉम्बे आणि मद्रास. सो हे 3 विद्यापीठामध्ये संपूर्ण भारतात वेगवेगळ्या प्रांतातून जे काही विद्यार्थी वर्ग शिक्षणासाठी यायचे, त्यामुळे कलकत्ता विद्यापीठामध्ये जे काही प्रचंड भार होता, तर त्या विद्यापीठांचा भार कमी करण्यासाठी म्हणून 1882मध्ये पंजाब विद्यापीठ आणि 1887मध्ये अलाहाबाद विद्यापीठ स्थापन झाल्याचे आपल्याला दिसून येते. ओके. सो लोकशिक्षण विभाग या ठिकाणी स्थापन झाल्याचे आपल्याला दिसून येत नाही. सो अ, क आणि ड हे योग्य पर्याय असणार आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुढे जाऊयात. चौथा जो प्रश्न आहे तर यात 1889च्या मुंबई इंडियन नॅशनल काँग्रेस अधिवेशनात महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या 2 महिला प्रतिनिधी कोण होत्या? अशा पद्धतीने ESO पूर्व परीक्षा 2015मध्ये आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेले आहे. ओके. सो 1889मध्ये जे काही INC मुंबई या ठिकाणी सेशन झालेले होते किंवा अधिवेशन झालेले होते इंडियन नॅशनल काँग्रेसचे, तर त्यावेळेस महाराष्ट्राचे जे काही नेतृत्व या अधिवेशनामध्ये काय दिसून येतो, तर हे एकंदरीत भारताचे 5वे राष्ट्रीय अधिवेशन होते, मुंबई या ठिकाणी झाल्याचे दिसून येतो. त्यानंतर अध्यक्ष कोण होते, तर विल्यम वेडरबर्न. ओके. हे दुसरे इंग्रज अध्यक्ष होते आफ्टर जॉर्ज यूल. ओके. तिसरे जे अध्यक्ष होते ते जॉर्ज यूल होते. सो त्यानंतर या विल्यम वेडरबर्न यांच्या अध्यक्षतेखाली 5वे अधिवेशन भरल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. या महत्त्वाच्या अधिवेशनात आपल्याला लोकमान्य टिळक आणि गोपाळकृष्ण गोखले प्रथमच उपस्थित असल्याचे दिसून येते. ओके. कुठल्या अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळक आणि गोपाळकृष्ण गोखले प्रथमच उपस्थित होते असा जर प्रश्न आला तर आपल्याला 5वे अधिवेशन राष्ट्रीय इंडियन नॅशनल काँग्रेस मुंबई आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. त्यानंतर यात एकंदरीतच पहिल्यांदा 10 महिलांचा समावेश या 5व्या अधिवेशनामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यात महाराष्ट्रातून पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानिटकर. ओके. पंडिता रमाबाई आणि काशीबाई कानिटकर हे आपल्याला दिसून येतो आहे. ओके. सो या ठिकाणी बघू शकता काशीबाई कानिटकर आणि पंडिता रमाबाई हे महाराष्ट्राचे होते. तर बाकी त्र्यंबक, त्यानंतर इकडे निकांबी. ओके. अजून जे काही आहे कादंबरी गांगुले, त्यानंतर आहे बिस्त, GN बिस्त नावाची जी काही महिला होती ती, आणि घोषाल नावाची महिला. सो अशा पद्धतीने 10 महिलांचा समावेश त्या याच्यामध्ये झाल्याचे दिसून येतो. ओके. या ठिकाणी फक्त 8च महिला दिलेल्या आहे. ज्यामध्ये जे वेगवेगळे आहेत स्वर्णा कुमार देवी, त्यानंतर सेवंतीबाई, त्यानंतर शांतीबाई कंबर, कादंबरी गांगुली आणि माणिकजी आरबटजी अशा पद्धतीने जे महिला आहेत त्यामध्ये समावेश असल्याचे दिसून येतो. या अधिवेशनात प्रथमच भाषण करणारी पहिली डॉक्टर जी होती, पहिली डॉक्टर महिला कादंबरी गांगुली, आणि एकंदरीत भारतातील पहिली महिला देखील या इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये भाषण करणारी पहिली महिला म्हणून कादंबरी गांगुली यांना ओळखल्या जातो आहे. ओके. सो कादंबरी गांगुली हे देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके. त्यानंतर पुढे जाऊयात. आता या ठिकाणी आपल्याला जे काही शेतकरी चळवळ आहे किंवा जे काही क्रांतिकारी चळवळी संदर्भात वेगवेगळे पर्सनॅलिटीज आहेत, त्यांनी वेगवेगळे जे काही वृत्तपत्र स्थापन केलेले होते त्यानुसार या ठिकाणी जोड्या लावा स्वरूपात आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षेत प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. ओके. सिंगारवेलू, त्यानंतर आहे गुलाम हुसेन, मुझफ्फर अहमद आणि श्रीपाद अमृत डांगे. ओके. सो सिंगारवेलू यांनी लेबर किसान गॅझेटची स्थापना केली. त्यानंतर आहे गुलाम हुसेन यांनी इन्कलाब नावाचे वृत्तपत्र स्थापन केल्याचे किंवा सुरू केल्याचे दिसून येतो. मुझफ्फर अहमद यांनी नवयुग नावाचे वृत्तपत्र, या वृत्तपत्रात त्यांनी संपादक म्हणून कार्य केलेले आहे. त्यानंतर श्रीपाद अमृत डांगे यांचे जे सोशलिस्ट नावाचे जे काही वृत्तपत्र आहे त्यामध्ये हे सोशलिस्ट वृत्तपत्र त्यांनी एकंदरीत साम्यवादी जी काही विचारसरणी आहे त्या विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी दी सोशलिस्ट हे वृत्तपत्र श्रीपाद अमृत डांगे यांनी सुरू केल्याचे दिसून येतो आहे. ओके. सो सिंगारवेलू लेबर किसान गॅझेट. सो पहिला एक जो अला पहिली जोडी, त्यानंतर गुलाम हुसेन आपल्याला इन्कलाब संदर्भात दिसून येतो. मुझफ्फर अहमद नवयुग, त्यानंतर आहे श्रीपाद अमृत डांगे दी सोशलिस्ट. ओके. सो श्रीपाद अमृत डांगेंसंदर्भात या ठिकाणी आपण थोडक्यात ब्रीफमध्ये माहिती बघूयात, कारण यावर सातत्याने प्रश्न विचारतो आहे. हे एक ज्येष्ठ साम्यवादी नेते व कामगार पुढारी म्हणून दिसून येतात. नाशिक येथे त्यांचा सामान्य कुटुंबात जन्म झालेला दिसून येतो. ओके. डांगे हे अखिल भारतीय
ट्रेड युनियन काँग्रेस जे 1920 स्थापन झालेले होते, त्या अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसचे सहसचिव म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती. ओके, सहसचिव या पदावर त्यांची नियुक्ती झालेली होती. अध्यक्ष या आयटकचे पहिले अध्यक्ष कोण होते ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. ओके, नंतर आहे चळवळीच्या प्रसाराकरिता त्यांनी क्रांती नावाचे जे काही मराठी साप्ताहिक आहे ते 1927 हे मराठी साप्ताहिक चालवल्याचे दिसून येतो. नंतर आहे 1943 त्यांनी आयटकचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांची निवड झालेली होती. ओके, 1946 कम्युनिस्ट पक्षातर्फे ते मुंबईच्या विधान परिषदेत विधानसभेवर निवडून गेलेले होते. ओके, 1946 कम्युनिस्ट पक्षातर्फे मुंबईच्या विधानसभेवर ते निवडून गेल्याचे दिसून येतं. तर 1957च्या निवडणुकीत त्याच पक्षाद्वारे म्हणजे या कम्युनिस्ट पक्षातर्फे लोकसभेवर देखील ते निवडले गेले होते. ओके, त्यांनी लिहिलेले वेगवेगळे पुस्तके त्यांसंदर्भात आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. गांधी वर्सेस लेनिन हे खूप महत्त्वाचे प्रश्न किंवा एकंदरीत खूप महत्त्वाचे पुस्तक ज्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. नंतर आहे इंडिया फ्रॉम प्रीमियर कम्युनिझम टू स्लेव्हरी अशा पद्धतीने त्यांचं एक पुस्तक आहे 1949 साली पब्लिश झालेले. त्यानंतर आहे वेन कम्युनिस्ट डिफर हे देखील पुस्तक 1970 त्यांनी प्रसिद्ध केलेले होते. ओके, आता या 1974 जेव्हा सोव्हिएत रशियामध्ये कम्युनिस्ट जी काही विचारधारा आहे त्या विचारधारेला जवळपास 50 वर्षे झालेली होती. ओके, सो 50 वर्षे झाल्याच्या नंतर किंवा एकंदरीत कम्युनिस्ट विचारसरणी जी रशियामध्ये साम्यवादी विचारसरणी एकंदरीत अस्तित्वात आली होती 1924 या वर्षी. सो त्यानंतर 50 वर्षांनी 1974 त्या ठिकाणी या कम्युनिस्ट विचारधारेचा एक इव्हेंट साजरा करीत होते आणि या इव्हेंटमध्ये रशियाद्वारे या श्रीपाद अमृत डांगे यांना लेनिन पदक या पदकाने सन्मानित केल्याचे दिसून येते. ओके, सो लेनिन पदकाने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण होते तर श्रीपाद अमृत डांगे, हे देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, 1922 त्यांनी लोटावाला यांच्या मदतीने जे त्यांचे कम्युनिस्ट सहकारी होते यांच्या मदतीने दी सोशलिस्ट नावाचे वृत्तपत्र देखील सुरू केल्याचे दिसून येतात. ओके, 1922 आणि हे जे काही सोशलिस्ट वृत्तपत्र आहे ते पहिले भारतीय मार्क्सवादी नियतकालिक जे इंग्रजी भाषेत सुरू झालेले वृत्तपत्र म्हणून दिसून येतात. ओके, सो पहिले भारतीय मार्क्सवादी नियतकालिक कुठले आहे तर दी सोशलिस्ट जे श्रीपाद अमृत डांगे यांनी सुरू केल्याचे दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने श्रीपाद अमृत डांगे संदर्भात आपण या ठिकाणी परीक्षाभिमुख ब्रीफमध्ये आपण माहिती बघितलेली आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नात आपण असहकार चळवळी संदर्भाने असहकार चळवळीबरोबर महात्मा गांधींनी खालीलपैकी कोणते कार्यक्रम हाती घेतले होते अशा पद्धतीचा प्रश्न आहे. कंबाईन ग्रुप सी 2022 पूर्वपरीक्षेत विचारलेला प्रश्न. ओके, स्वदेशीचा प्रसार करणे, हिंदू मुस्लिम ऐक्य स्थापन करणे, मद्यपान बंदी आणि अस्पृश्यता निवारण. तर कुठल्या गोष्टींना किंवा कुठल्या घटकांना असहकार चळवळीबरोबर महात्मा गांधी यांनी स्थान दिलेले होते. ओके, सो नॉन कोऑपरेशन मुवमेंट जे 1921-22 दरम्यान आपल्याला झाल्याचे दिसून येतो. ओके, सो असहकार चळवळीचे जे काही स्वरूप होते त्यामध्ये असहकार चळवळीच्या स्वरूपाचे 2 भागात वर्गीकरण केलं जातं. एक आहे सकारात्मक स्वरूप आणि एक आहे नकारात्मक स्वरूप. सकारात्मक स्वरूप म्हणजे काय तर जे काही नवीन इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आलेले होते, समाजामध्ये सुधारणा घडवून आणणे, हिंदू मुस्लिम ऐक्यता स्थापन करणे, स्वदेशी वस्तूच्या वापरावर जोर देणे, त्यानंतर अस्पृश्य जे काही पाळण्याविरोधी आंदोलन चालवले आणि अस्पृश्यतेने निवारण करणे, ह्या गोष्टी सकारात्मक स्वरूप होतात. तर काही गोष्टी आपल्याला जे इंग्रजांनी आपल्यावर लादलेल्या होत्या त्या सोडण्यासंदर्भात ते नकारात्मक स्वरूप या हेतूने इकडे या स्वरूपावरून या नकारात्मक स्वरूप आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो सकारात्मक स्वरूपाबाबत आपल्याला हिंदू मुस्लिम एकता दिसून येतो. त्या काळामध्ये खिलाफत चळवळ ॲक्टिवेट होते आणि या खिलाफत चळवळीमध्ये गांधीजींनी सक्रिय सहभाग नोंदवल्याचे दिसून येतो. स्वदेशी वस्तूच्या वापरावर देखील जोर या असहकार चळवळीच्या दरम्यान दिल्याचे दिसून येतो. अस्पृश्यता पाळण्याविरोधी वेगवेगळ्या भागात आंदोलने देखील चालवण्यात आलेले होते. ओके, नंतर सरकारने जे काही सन्मानदर्शक पदव्या दिलेल्या होत्या, मानसन्मान दिलेले होते त्याचा त्याग करणे, सरकारी शाळा असेल, महाविद्यालये असतील, इतर शैक्षणिक संस्था यावर बहिष्कार टाकणे, मुलांच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापन करणे हे देखील होते. सरकारी कचेऱ्या आणि न्यायालय यावर बहिष्कार टाकणे, परकीय मालावर बहिष्कार टाकणे, सरकारी समारंभ व कार्यक्रम यात सहभागी न होणे अशा पद्धतीने काही प्रतिबंध सरकारद्वारे जे भारतीयांवर लादलेले होते त्या घटकांवर प्रतिबंध करण्याचे काम या असहकार चळवळीच्या माध्यमातून झाल्याचे दिसून येतो आहे. ओके,
त्यानंतर वेगवेगळे जे काही सुधारणा कायद्याअंतर्गत प्रांतीय निवडणुका होत होत्या, त्या निवडणुकांवर बहिष्कार टाकणे हे देखील या असहकार चळवळीचे एक कार्यक्रम किंवा उद्दिष्ट होते, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी म्हणू शकतो. नंतर आहे मेसोपोटेमियात जे काही सैन्य भरती केली जायची ब्रिटिशांद्वारे, ते भारतीय सैनिक त्या ठिकाणी या मेसोपोटेमियामध्ये पाठवण्यासाठी सैन्य भरती होत असे. ओके. सो मुलकी आणि लष्करी नोकऱ्यांवर बहिष्कार टाकणे या कार्यक्रमाचे देखील या असहकार चळवळीमध्ये स्वरूप दिसून येतो आहे. ओके. यामध्ये कर न भरणे हे तत्व जे आहे, ते तत्व या कर न भरणे या अशा पद्धतीची जर ऑप्शनमध्ये आलं तर ते चुकीचे असणार आहे, कारण यामध्ये कर न भरणे हे तत्व किंवा हे जे स्वरूप आहे ते आपल्याला दिसून येत नाही. तर ते 1930 मध्ये जे काही सविनय कायदेभंग जी चळवळ आहे त्यामध्ये कर न भरणे हे कार्यक्रमाचे स्वरूप दिसून येतात किंवा ते एकंदरीत उद्दिष्ट होते अशा पद्धतीने दिसून येत आहे. ओके. सो वरीलपैकी सर्व स्वदेशीचा प्रस्तार, हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यपानाला देखील वेगवेगळ्या भागात विरोध होत होते आणि एकंदरीत मद्यपान बंदी जे आहे ते देखील चळवळ गांधीजींनी सुरू केलेली होती. ओके. सो मद्यपान बंदी आणि अस्पृश्यते निवारण वरीलपैकी सर्व योग्य पर्याय असणार आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. नंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता युनियनिस्ट पार्टी कोणत्या उद्देशासाठी स्थापन झाली होती, अशा एकंदरीत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2013 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. सो नॅशनल युनियनिस्ट पार्टी हे भारतातील ब्रिटिश राजवटीच्या काळात पंजाब प्रांतात स्थित एक राजकीय पक्ष आपल्याला दिसून येतो आहे. या युनियनिस्ट पार्टीमध्ये प्रामुख्याने पंजाबमधील जे काही जमीनदार आणि जमीनदारांच्या हिताचे प्रतिनिधित्व हे जे काही युनियनिस्ट पार्टी आहे ते करत होते. यात हिंदू, मुस्लिम आणि शीख यांचा समावेश झाल्याचे दिसून येतो. ओके. एकंदरीत त्या ठिकाणी ते तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकता, जे काही जमीनदार आणि जमीनदार वर्ग, सावकार वर्ग आहेत त्यांनी अशा पद्धतीची युनियनिस्ट पार्टी पंजाबमध्ये स्थापन केल्याचे दिसून येतो आहे. ओके. पहिल्या महायुद्धापासून ते 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या स्वातंत्र्यापर्यंत या युनियनिस्टवाद्यांचे वर्चस्व आपल्याला दिसून येतो. ओके. सो या ठिकाणी योग्य पर्याय कुठला असणार आहे, तर जमीनदारांचे हितसंबंध रक्षण करण्यासाठी या पार्टीची स्थापना केल्याचे दिसून येतो. ओके. युनियनिस्ट पार्टी. सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. त्यानंतर आहे सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिमांच्या परंपरागत रूढीवर आघात करण्यासाठी कोणते वर्तमानपत्र सुरू केले, असा एकंदरीत फॉरेस्ट मुख्य परीक्षा 2018 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. सो सर सय्यद अहमद खान यांनी कुठले वृत्तपत्र सुरू केलेले आहे? सो तहजीब उल अखलाक, त्यानंतर आहे तहजीब उल अखलाक, त्यानंतर दुसरा जे पर्याय आहे क्वाझी तांझीम, अखबार मशरिक आणि रोजनामा खबरे. तर कुठले वृत्तपत्र आहे? ओके. सो सर सय्यद अहमद खान यांनी 1870 मध्ये डिसेंबरच्या 1870 या वर्षी डिसेंबरमध्ये आपल्या शैक्षणिक, नैतिक, सामाजिक सुधारणांचा एक भाग म्हणून आणि विशेषतः मुस्लिमांचे जे काही परंपरागत जी बेकायदेशीर किंवा अयोग्य रूढी परंपरा होती त्यावर आघात करण्यासाठी आणि विशेषतः मुस्लिम जे तरुण आहेत त्यामध्ये शिक्षणाचा, नैतिक व सामाजिक सुधारणाचा प्रभाव व्हावा या उद्देशाने तहजीब उल अखलाक, ज्याला तहजीब उल अखलाक देखील म्हटलं जातो, सो तहजीब उल अखलाक नावाचे जे काही वृत्तपत्र आहे किंवा नियतकालिक आहे ते सुरू केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. यामध्ये ध्येय व संदेश जे काही यांचे ध्येय व संदेश यशस्वी प्रचार करण्यासाठी ही संस्था जी काही आहे किंवा हे जे वृत्तपत्र आहे त्यांनी मोलाची भूमिका बजावल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. ओके. सो सर सय्यद अहमद खान संदर्भात आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. त्यांनी जे काही त्यांच्याविषयी आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सो फाउंडर ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे फाउंडर होते. एकंदरीत मुस्लिम एज्युकेशन संदर्भाने ते खूप अग्रगण्य मुस्लिम लीगच्या संदर्भात किंवा मुस्लिमचे चळवळ किंवा मुस्लिम जे नेते होते त्यात अग्रगण्य स्थान यांचा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके. यांनी सुरुवातीला हिंदू मुस्लिम ऐक्य दर्शवल्याचे दिसून येतो, मात्र 1885 मध्ये जेव्हा इंडियन नॅशनल काँग्रेस झाली तेव्हा ही जी काही संस्था आहे ते फक्त हिंदूंचा विचार करतो आहे, मुस्लिमांचा विचार करत नाही, अशा पद्धतीचे जी काही हिंदू मुस्लिममध्ये जी विचारधारा आहे त्याच्यामध्ये विरोधाभास निर्माण करण्याचे काम यांनी केल्याचे दिसून येतो. आणि कधीच हे या जे काही INC स्थापन झाले होते इंडियन नॅशनल काँग्रेस त्याच्याशी सहभागी किंवा त्या संस्थेशी कधीच आपले जे विचार आहे ते जुळवून घेण्याचा प्रयत्न कधी केल्याचे आपल्याला दिसून येत नाही. ओके. सो सर सय्यद अहमद खान, आपण आधी जे काही प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीज बघितलेलं आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेत
परीक्षेसंदर्भात ते 17-18 या 2 वर्षामध्ये 2 ते 4 प्रश्न यांच्यावर आपण सविस्तर त्या ठिकाणी आपण डिस्कस केलेले होते. ओके, ते देखील तुम्ही जर बघायचं असेल तर आपली जी काही प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीजची प्लेलिस्ट आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आहे, ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. ओके, पुढे जाऊयात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो पुढीलपैकी कोणत्या नेत्याने 6 नेशन, ओके, 6 नेशन 5 इनिशिएटिव्ह 5 कॉन्टिनेंट इनिशिएटिव्ह किंवा 5 कॉन्टिनेंट पीस इनिशिएटिव्ह अशा पद्धतीची जी काही ॲग्रीमेंट आहे ती स्थापन केलेली आहे. राजीव गांधी, इंदिरा गांधी, गॉर्बाचेव आणि नेल्सन मंडेला. आणि हे एकंदरीत जे काही स्वातंत्र्योत्तर भारत आहे त्यामध्ये जो सिलेबस आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा त्यामध्ये प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. ओके, सो मेन्स 2017मध्ये प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहे. सो पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 6 देशांच्या 5 खंडाच्या पुढाकाराची स्थापना म्हणजेच काय तर 6 नेशन 5 कॉन्टिनेंट इनिशिएटिव्ह, ओके, ज्याला 6 नेशन 5 कॉन्टिनेंट इनिशिएटिव्ह पीस इनिशिएटिव्ह म्हटलं जातो, त्याची स्थापना केल्याचे दिसून येतो. ओके, ज्यात अर्जेंटिना, ग्रीस, मेक्सिको, स्वीडन, टांझानिया आणि भारत अशा या 6 देशांचा समावेश झाल्याचे दिसून येतो. एकंदरीत शस्त्रास्त्रांची संख्या कमी करण्यासाठी आणि अण्वस्त्र जे काही अण्वस्त्रांचा नायनाट करण्यासाठी महासत्तांवर जे काही मोठे डेव्हलप देश आहेत त्यांच्यापासून स्वतःचा बचाव आणि या देशांचा बचाव करण्यासाठी आंतरराष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने ही जी काही 6 नेशन 5 कॉन्टिनेंट इनिशिएटिव्ह आहे ते स्थापन केल्याचे दिसून येतो. ओके, 1980 ते 90च्या दशकामध्ये ही जी काही संस्था आहे ती स्थापन केली किंवा जी काही ॲग्रीमेंट आहे किंवा संस्था आहे ती स्थापन झालेली होती. आणि इंदिरा गांधींनी याची जी काही विचारधारा आहे किंवा कल्पना मांडलेली होती, मात्र जो काही प्रत्यक्ष या संस्थेमध्ये सहभागी कोण झालेले होते तर राजीव गांधी या प्रत्यक्ष जी काही शिखर परिषद झालेली होती, पहिली शिखर परिषद 1985-86 मध्ये जी काही 6 नेशन 5 कॉन्टिनेंट इनिशिएटिव्हची जी काही शिखर परिषद झालेली होती त्याच्यामध्ये राजीव गांधी हे त्याचे नेतृत्व केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, अशा पद्धतीने 6 नेशन 5 कॉन्टिनेंट पीस इनिशिएटिव्ह आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. पुढे जाऊयात पुढच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे. आता भारतातील जलसिंचनासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहेत अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2016मध्ये विचारण्यात आलेला आहे. एकंदरीत जे काही प्राचीन भारत संदर्भाने आपल्याला हे प्राचीन आणि मध्ययुगीनचा जो काही कॉम्बिनेशन आहे ते या प्रश्नात आपल्याला दिसून येतो. ओके, सो फिरोजशाह तुघलकने सुदर्शन सरोवर बांधले होते. त्यानंतर आहे ब स्टेटमेंट काय आहे तर पुण्यगुप्त, ज्याला पुष्पगुप्त म्हटलं जातं, तर पुष्पगुप्त किंवा पुण्यगुप्त याने पश्चिम यमुना कालवा बांधला. तर कुठले स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, सो गिरनार नावाचे जे काही डोंगराच्या, गिरनार म्हणजे गुजरातचा जो काही अलीकडील गुजरातमधील जो सौराष्ट्र प्रदेश आहे त्या सौराष्ट्रात सुदर्शन तलाव दिसून येतो. आणि हे जे तलाव आहे ते चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळामध्ये दिसून येतो. या चंद्रगुप्त मौर्याच्या आज्ञेने जे काही पुष्यगुप्त वैश्य नावाचे जे काही राज्यपाल होते, गव्हर्नर होते या प्रांताचा, ओके, सौराष्ट्र प्रांताचा, त्याने चंद्रगुप्त मौर्याच्या आज्ञेने या सुदर्शन तलाव बांधल्याचे किंवा बांधून घेतल्याचे दिसून येतो आहे. ओके, सो पहिलं जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर आहे पश्चिम यमुना कालवा. पश्चिम यमुना कालवा कोणी बांधलेला आहे तर पश्चिम यमुना कालवा हा यमुना नदीतील एक कालवा दिसून येतो जो फिरोजशाह तुघलक याने 1335 मध्ये ते बांधल्याचे आणि त्याच्यामध्ये नूतनीकरण घडवून आणल्याचे दिसून येतो. ओके, सो जे ब स्टेटमेंट देखील आपल्याला चुकीचा वाटतो आहे. ओके, सो दोन्ही अल्टरनेट दिलेलं आहे. पुष्यगुप्त जे वैश्य आहे त्यांनी सुदर्शन तलाव बांधल्याचे दिसून येतो आणि जे काही पश्चिम यमुना कालवा आपल्याला फिरोजशाह तुघलकाने तयार केल्याचे किंवा बांधल्याचे दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने दोन्ही जे विधान आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे असं आपण म्हणू शकतो. एकही विधान बरोबर नाही. ओके, पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय आहे. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 10 प्रश्न डिस्कस केलेले आहे जे इतिहास या विषयाअंतर्गत आयोगाने वेगवेगळ्या परीक्षेत विचारलेले होते. ओके, आपण जी काही टेलिग्राम चॅनलमध्ये जी PYQ बॅच लॉन्च केलेली आहे, सो याच्यामध्ये जर तुम्हाला एनरोल करायचे असेल तर त्याविषयीची सविस्तर माहिती टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे. सोबतच या स्लाईडमध्ये देखील तुम्ही हे रीड करू शकता. जर तुम्ही जर बॅच जॉईन केली तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा येणारा राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो, कंबाईन पूर्वपरीक्षा किंवा मुख्य परीक्षा यामध्ये होणार आहे. ओके, हे मी खात्रीशीर सांगतो आहे.
होप तुम्हाला जर जॉईन करायची असेल, तुमची इच्छा असेल तर नक्कीच या टेलिग्राम चॅनलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्ही ते या टेलिग्राम चॅनलचे जे काही ॲडमिन आहेत त्यांना संपर्क साधून त्या बॅचविषयी इन्फॉर्मेशन घेऊ शकता, गॅदर करू शकता. ओके. सो थांबूयात या ठिकाणी. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू. गुड डे.